कास्टिंग काउच का बंद झालं आम्हाला का दिसत नाही? आणि प्रत्येक वर्ल्ड कप मध्ये काहीतरी स्पेशल होतं ना, प्रत्येक वर्ल्ड कप मध्ये काहीतरी वेगळं होतं. या मागच्या इलेक्शनला घडल्यानंतर ते 80 तासांचं आपलं सरकार होतं, त्याच्यावरती काहीतरी करायचं पण होतं. बिग बॉस मध्ये वगैरे जायला आवडेल का तुला? मला ही परिस्थिती जर खरंच कोणाच्या आयुष्यात घडली तर काय होईल म्हणणं जे आहे ते आपण आपल्या भाषेत जितकं ताकदीने देऊ शकतो तितकं कुठल्या दुसऱ्या भाषेत देणं खूप अवघड जातं. माझ्याकडे नाही याचं उत्तर. मी वसंतराव हा मराठीतही तेवढा चालला नाही. 13 कोटी मराठी लोक आहेत, त्याच्यातले 10% लोक जरी त्यांनी चित्रपट बघायचं ठरवलं तरी कुठच्या कुठं आपण पोचू. डिव्हाइड आहे पुणे मुंबईचा प्रेक्षक आणि बाकीचा इतर महाराष्ट्रातला. त्यांना आपण खरं प्रोड्युसर म्हटलं नाही पाहिजे. होय, अनुभव नाही, सर्च हिस्ट्री बघू कसं. ओके, चला करूया सुरुवात. चला, ओके, सगळे रेडी आहात ना तुम्ही? 1 2 3 4. ओके, चला करूया. लगेच प्रमोशन झालं तुझं? प्रमोशन करून झालं म्हणजे इथेही तू प्रमोशन करणार आहेस. म्हणजे कास्टिंग काउच मध्ये तूच हवाच करायची, सिनेमामध्ये पण तूच हवा करायची, रायटिंग करायचं, डिरेक्शन करायचं, आणि पॉडकास्ट मध्ये येऊन पण तूच हवा करतोय. त्यात एक मराठी नाटकाचं दिग्दर्शन, हिंदी फिल्मचं दिग्दर्शन, मराठीमध्ये ऍक्टिंग म्हणजे काय? आम्ही घरी जाऊ. पण मग नाही, सॉरी, तुम्ही घ्या तुमचं जे काय अँकर लिंक असेल ते घ्या. यस, तर आज आमच्या सोबत आहे अमयचा मित्र. एवढं सगळं आधी बोलून परत तीच ओळख. अमयचा मित्र, पुण्याचा फॉरेनर आणि मराठी सिनेमाचा स्पिलबर्ग निपुण धर्माधिकारी. असा आम्हाला छानसा अँकर करायचा होता, त्यासाठी आम्ही थांबलो होतो आणि हे एवढंच स्क्रिप्टेड होता. काय वाटतं मी तुला एकंदरीतच कसं वाटतंय तुला, तू अमयचा मित्र आहेस? पहिला अमयचा मित्र आहे तर कसं वाटतंय? खूप भाग्यवान वाटतंय. त्याच्यासारखा अभ्यासू, रिसर्चचं माइंड असलेला, गॉसिप बद्दल असा कोणी मिळत नाही. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर असताना एकही असा क्षण जात नाही ज्यात मजा येत नाही, कारण का त्याच्याकडे इतकं सांगायला असतं, कारण का तो इतकं बघत असतो इंस्टाग्राम, फेसबुकवरती, इतके विविधतेचे. तुम्ही आता तो ते पब्लिकली पण मान्य करायला लागलाय की माझे इंस्टाग्राम अल्गोरिदम मला कुठं कुठं नेतोय बघा, स्टोरी टाकतो. त्याच्याकडे इतकं बोलायला आहे की एक क्षणही त्याच्याबरोबर कंटाळा येत नाही. आता खरं सांग ना, कसं आहे अमय वाघ? मला वाटतं तो एक असा माणूस आहे जो मला माहिती आहे की जो तो स्टार होता हे फक्त लोकांना माहिती नव्हतं, आणि मग हळूहळू लोकांना माहिती व्हायला यातला जेवढा काय चांगला पाहिजे आम्ही तेवढा पाठवू. येस. सो आता 1 2 3 4 ला तू ऍक्टिंग करतोय, म्हणजे पूर्ण तू लीड करतोय, प्रोटॅगनिस्ट आहेस. अमयलाच कॉम्पिट करण्यासाठी केलाय का सिनेमा? ते याच्यात काय झालंय की माझी बॅट माझी बॅटिंग असं झालंय की मी तो लिहिला आणि मग असं झालं की फारसे निर्माते मिळत नव्हते, म्हणून म्हटलं आपणच निर्मिती पण करू. आणि मग वरून अर्थात खूप जेव्हा लिहायचं, सिरियसली जेव्हा लिहायचं असं डोक्यात आलं होतं तेव्हा ही स्टोरी मी वरुणला ऐकवली होती. तेव्हा माझा पण चित्रपट झाला नव्हता, वरुणचा पण झाला नव्हता. आम्ही दोघेही काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करत होतो. हे 10 वर्षांपूर्वीच आहे ऑलमोस्ट. आणि तेव्हा आम्ही बसून हा चित्रपट लिहिला एकत्र. 10 वर्षापूर्वी? 10 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून असं, मग त्याच्यानंतर असं झालं की वरुणनी मग मुरांबा करायला घेतला. त्याच दरम्यान माझी धप्पा नावाची फिल्म, बाप जन्म, मग वरुणच्या त्या चितळेच्या बऱ्याचशा सुंदर ॲड्स, भरपूर त्यांनी अजून ॲड्समध्ये खूप खूप चांगलं काम केलं. आणि या सगळ्यामध्ये तो हळूहळू कुठेतरी चित्रपट मागे पडला. आणि एक निर्माता पण त्याच्याबरोबर होता आधीपासून, सो त्यांच्याकडनं पण काही फारसं पुढे घडत नव्हतं त्या निर्मात्याकडनं. आणि मग कुठंतरी जेव्हा कोविडमुळे सगळंच एकदम ठप्प झालं आणि एक विचार करायला परत स्पेस मिळाली की काय आहे, काय करणार आहोत आपण. आणि वरुण आणि मी अर्थात एकमेकांशी त्या चित्रपटाबद्दल बोलायचो की अरे आपण ह्याचं काय करणार आहोत, काय कसं करायचं आहे वगैरे वगैरे. पण एकदा कोविडमुळे वेळही मिळाला, विचार करायला जागाही मिळाली, आणि मग परत असं झालं की जरा ह्याच्याकडे आपण सिरियसली बघू, ही आपली आवडती कथा आहे, तर त्याच्याकडे दुर्लक्ष नको करायला. आणि मग तिकडनं पुन्हा ती प्रोसेस सुरू झाली. पण 10 वर्षापूर्वीची फिल्म होती, तुला आताही ती तितकीच रिलेव्हंट स्टोरी वाटते? हो, ती मला वाटतं, कारण का ते ही अशी एक कथा आहे की ज्याचा वेळेशी संबंध नाही आहे. ते ह्युमन इमोशन जेव्हा प्युअर असतं ना, तेव्हा ते म्हणजे आपण काही
फिल्म्स ह्या काय 70s मधल्या फिल्म्स पाहतो, 50s मधल्या पाहतो, आणि तरी ते आत्ता आपल्याला म्हणजे क्लिक करतात आपल्याबरोबर. तर तशा प्रकारचीच ही एक स्टोरी आहे की जेव्हा तुम्ही मानवी भावनांबरोबर पुढं जात असता, जेव्हा त्यांना तुम्ही जास्त महत्त्व देत असता, तेव्हा मग त्याचा तसा रेलेव्हन्स राहतो त्या विषयांचा, असं मला वाटतं. पण ही फिल्म तूच करावी, म्हणजे लीड तूच करावी असं नंतर ठरलं. तेव्हा परत वेगवेगळ्या गोष्टी अशा घडत होत्या की जेव्हा या चित्रपटाची सुरुवात झाली पुन्हा एकदा की आपण हा करूयात, तर थोडा विषय वेगळा आहे हे माहिती होतं. त्याचं कमर्शियल गणित कसं बसेल, व्यावसायिक गणित कसं बसेल हे साधारण त्याचा अंदाज नव्हता. आणि कुठंतरी मला वाटतं वरुणला आणि मला दोघांनी याचा कंटाळा आला होता की आपण काहीतरी असं मिड साईज फिल्म करतो आणि त्याच्या पुढे भरपूर ती रिलीज करणं त्याचा एक वेगळा स्ट्रगल असतो. सो आपण आपल्याला आपल्याला हवा तसा एक चित्रपट का नाही बनवायचा आणि मग कमी खर्चात करू पाहिजे असेल तर. आणि मग कमी खर्चातला ऍक्टर म्हणून मी एक आलो पुढे. पर डे मिळाला आणि रायटिंगचेही पैसे मिळाले, डिरेक्शन फीज अर्थात वरुणला जे काय असतील ते मिळाले. आणि तिथेही असिस्ट केलं नाहीस ना त्याला? कुठे तिथे असिस्ट नाही केलं. आणि तिकडे ऍक्टर टँट्रम पण नाही टाकले की याला काय असं नाही, इकडे लाव काय, असं काही नाही, ये लाईट थोडं या पे वगैरे काही ते काय जो ते दिग्दर्शक. कारण का मी दिग्दर्शक असताना कोणी असं वागलं ना मला आवडणार नाही, त्यामुळे मग आपण कशाला वागा कुणाच्या तरी दुसऱ्याच्या सेटवर. त्यामुळे मग तिकडनं अशी ती सुरुवात झाली. पण होता ती जरा मोठीच फिल्म झाली. आता बरेच वर्ष झालं तू मराठी इंडस्ट्रीमध्ये आहेस, म्हणजे आता रायटिंग असेल, डिरेक्शन असेल, आता ऍक्टिंग पण असेल, नाटक असेल, नाटकाचं डिरेक्शन असेल, सगळ्याच गोष्टी तू मराठी इंडस्ट्रीला बघतोयस. काय वाटतं तुला, कशी भासली आहे मराठी इंडस्ट्री? मराठी इंडस्ट्रीबद्दल काय वाटतं तुला? मला वाटतं की एकंदरीत मराठी माणसाचं हे नाटकावर जास्त प्रेम, असं मला वाटतं, सिनेमापेक्षा असं मला वाटतंय. म्हणजे मला वाटतंय आपलं जे काय आणि आधी बोलणं झालंय तर पुढं हा मुद्दा निघेलच, मल्याळम सिनेमा, मराठी सिनेमा हे सगळं होणारच आहे. पण त्या विषयाकडे आपण नंतर येऊ. पण जसं मल्याळम लोकांचं ह्या सिनेमावरती जसं प्रेम आहे ना, तसं मराठी लोकांचं मला वाटतं नाटकावरती प्रेम. पण मला पुणे मुंबई सोडून नाही जाणवत. अरे नाही रे, म्हणजे आपण कदाचित असं मला वाटतंय आर्ट फॉर्म म्हणून त्याच्याकडे बघ की थिएटरमध्ये जाऊनच ते बघायला पाहिजे नाटक, असं नाही आहे. म्हणजे जी नाटकाची परंपरा आहे आपल्याकडे ती जास्त आहे. म्हणजे मग झाडेपट्टी सारखं हे असेल किंवा कोकणामध्ये दशावतार ची प्रथा आहे. सो तो फॉर्म मला वाटतं लोकांना जास्त आवडतो नाटकाचा याच्यापेक्षा, चित्रपटापेक्षा. आणि अर्थात टेलिव्हिजन आहेच. तरी मराठी इंडस्ट्री, आपला प्रश्नच मागे राहिला की मराठी इंडस्ट्री बद्दल काय वाटतं एकंदरीत? सिनेमासृष्टी मला वाटतंय की बरेच मूलभूत बदल होणं गरजेचं आहे. आता त्याविषयी बोललं जातंय, त्याविषयी दिग्दर्शक, त्याच्यानंतर बाकी जे लोक आहेत ते मिळून काहीतरी करतील असं मला वाटतंय. कारण का आता प्रत्येकाच्या मनात हे आलेलं आहे की काहीतरी बदल होणं गरजेचं आहे. हे जसं चाललंय तसं फार काही ग्रेट नाही आहे. बरोबर. आणि हे नक्की माहिती आहे की मराठीतच काम करायला जास्त आवडतं, की आपल्या भाषेत काम करणं. म्हणजे हिंदीमध्ये पण काम करून अर्थात तिकडे पैसा खूप जास्त आहे आणि तिकडे एक्सपोजर वेगळ्या लेवलचं आहे वगैरे सगळं आहे. पण तरी आपली भाषा ती आपली भाषा, आणि त्याच्यात आपलं म्हणणं जे आहे ते आपण आपल्या भाषेत जितकं ताकदीने देऊ शकतो तितकं कुठल्या दुसऱ्या भाषेत देणं खूप अवघड जातं. तर हे बदल आता मला वाटतंय, मला तरी वाटतं की पुढची 10 वर्ष, 10 ते 15 वर्ष यामध्ये आपण काहीतरी फंडामेंटल चेंज बघणार आहोत. म्हणजे 15 वर्षांनी जेव्हा आपला, जर तुम्ही तोपर्यंत खूप मोठे स्टार्स झाला नसाल आणि तुम्ही जर किंवा झाला असला तरी जरी बोलवलं आम्हाला, तरी मला वाटतं आपण वेगळ्या प्रकारची चर्चा करत असू असं मला वाटतं. मी या बाबतीत आशावादी. अच्छा, येस. आता मी थोडं मागे येतो. मी वसंतराव हा चित्रपट बघितला आणि तेव्हाच ते जे शेवटचं ते खूप भरून आलं होतं. शेवटचे या मैफिलीत आता मी तू कोणीच नाही. सो आणि इतकं ग्रेट फिल्म होती ती मी वसंतराव, त्याचं कौतुक सगळीकडे झालं. पण मला असं तेव्हा
तेव्हा पण वाटलं आणि आत्ताही वाटतंय की तो सिनेमा पॅन इंडिया रिलीज होऊ शकला असता. म्हणजे आपण मल्याळमची गोष्ट किंवा तेलुगू एक गोष्ट आपण KGF बघितला, आपण पुष्पा बघितला किंवा तिथली रुरल गोष्ट पण आपण बघतो. कांतारासारखा सिनेमा आपण बघितला. मग मी वसंतराव आपला मराठी गायक इथला ऑल ओव्हर इंडियामध्ये किंवा वर्ल्ड वाईड तो पोहोचला असता. मग ते का नाही होऊ शकलं असं मला एक प्रश्न पडला. एक तुला डिरेक्टर म्हणून तुला असं काही विचारावं असं वाटतंय की असं का नाही होऊ शकलं? आपण जेव्हा पॅन इंडिया फिल्मबद्दल बोलतो ना तेव्हा पहिले ती त्या भाषेत पण खूप चाललेली असते. म्हणजे KGF ही कन्नड भाषेत चाललेली फिल्म असते. बाहुबली फॉर एक्झाम्पल ही तेलुगूमध्ये चाललेली फिल्म असते. आत्ताच आपण कल्कीचं उदाहरण घेऊया, ती पण. मी वसंतराव हा मराठीतही तेवढा चालला नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल त्याचं कौतुक खूप झालं. सगळं आहे, सगळं मान्य आहे. आणि मला म्हणजे खरंच मला त्याबद्दल कधीतरी मी आभार मानतो देवाचे की माझ्या हातून असं काहीतरी घडलं आणि ज्याचं एवढं कौतुक झालं. पण तरी हे सत्य आहे की मी वसंतराव हा महाराष्ट्रात तेवढा चालला नाही. मी सॅटिस्फाईड नाही जेवढं चाललं. मी सॅटिस्फाईड म्हणजे बॉक्स ऑफिस नाही ते जेवढं अपेक्षित होतं किंवा एक साधारण जेवढं कन्व्हर्जन असायला पाहिजे होतं तेवढं नाही. चर्चा भरपूर झाली चित्रपटाची. ज्यांनी पाहिला त्यांनी चर्चा केली, ज्यांनी पाहिला त्यांनी चर्चा केली. पण बघायला येणारे लोक हे कमी होते. किंवा आता मी एक लंपन नावाची वेबसिरीज केली आहे जी सोनी लिव्हवरती आली आहे. त्याच्याविषयी पण मला तिथल्याच काही माणसांनी सांगितलं की हे एंगेजमेंट खूप चांगली आहे. म्हणजे जे बघतायत ते संपवत आहेत सिरीज, जे बऱ्यापैकी रेअर असतं. की नाहीतर असं होतं की 1-2 एपिसोड बघितले सोडून दिलं ते. सो त्यांच्याकडे हा डेटा आहे. ते पण त्यात पण बघणारे लोक कमी. सो हे नक्की आहे. आणि हे पण मी एका आधी इंटरव्ह्यूमध्ये बोललोय की काहीतरी एक बनवणारी लोक, मेकर्स आणि प्रेक्षक यांच्यामध्ये काहीतरी एक डिस्कनेक्ट आहे आत्ता, जो कदाचित आम्ही अजून प्रेक्षकांचा विश्वास संपादन करू शकलेलो नाही काही मेकर्स. सो तो आता मला वाटतं जे मी म्हणालो की आशावादी आहे पुढची 10-15 वर्ष. तो कशामुळे विश्वास संपादन नाही करू शकलो आणि मग आता काय करायला लागेल आपल्याला? एक तर मला वाटतं आपल्याकडे डायव्हर्सिटी खूप आहे की म्हणजे डेफिनेट एक डिव्हाइड आहे पुणे मुंबईचा प्रेक्षक आणि बाकीचा इतर महाराष्ट्रातला. आणि जे चित्रपट बनतायत ते मोस्टली पुणे मुंबईत बनतायत. त्यामुळे ते अजून जे खरं ग्रासरूट लेवलचे विषय आहेत ते बोलले जात नाहीये आणि ते तितक्या एंटरटेनिंग पद्धतीने सांगितलेले जात नाहीत. म्हणजे मग बऱ्याचदा असं होतं की ते विषय बोलले जातात पण मग ते एंटरटेनिंग नसतात. सो तो एक मला वाटतं समन्वय साधता यायला पाहिजे की त्यांची आपण भाषा पण बोलतोय, आपण विषय पण सांगतोय प्रेक्षकांना जे हवेत ते, आणि आपण त्यांचं मनोरंजन पण करतो. ह्या सगळ्याचा समतोल अजून मिळाला नाहीये असं मला वाटतं. आता आपण बऱ्यापैकी मराठी दिग्दर्शकांबद्दल बोलतोय, तर तूच एक इश्क विश्क नावाची फिल्म आता जस्ट नुकती सुरू आहे. त्याचबरोबर आता जस्ट मुंजा सुरू आहे आदित्य दादाची, आपण किंवा सत्यप्रेम की कथा असेल. हे जे मराठी कोर दिग्दर्शक आहेत जी मराठी इंडस्ट्री ग्रो करतात, त्यांनी हिंदीत जाऊन हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता मुंजा 100 ते 150 कोटीपर्यंत पोहोचलाय. सो हे मराठी दिग्दर्शकाचंच कुठेतरी यश आहे 100%. तर मग मला असं वाटतं की मराठी दिग्दर्शक हिंदीमध्ये फिल्म केल्यानंतर तिथे जे कन्व्हर्जन होत आहे, हे कन्व्हर्जन आपल्याला मराठीमध्ये का नाही बघता येते तितकंसं कन्व्हर्जन? एखादा बाई पण भारी सारखा सिनेमा असतो जो फक्त 70-80 कोटीपर्यंत पोहोचला जातो, बरोबर, तोही तितका रिलेटेबल असतो म्हणून जातो, बरोबर. ते मराठीत का नाही होते तुला काय वाटतं? माझ्याकडे नाही याचं उत्तर. म्हणजे मुंजा तसं बघायला गेलं, खरं बघायला गेलं तर म्हणजे तो मराठीत चित्रपट आहे, आपली गोष्ट आहे, कोकणातली गोष्ट, कोकणातलीच गोष्ट. आता हा जर मराठीमध्ये झाला असता तर कितपत यश मिळालं असतं मला नाही माहिती त्या चित्रपटाला. आणि मुळात तो मराठीत होऊ शकला असता का? कारण का तो अख्खं CG वगैरे जे मुंजाचं आहे त्याला जेवढं पाठबळ लागतं पैशाचं, तेवढं आपल्याला मराठीत नसतं मिळालं. मराठीमध्ये एक पैशांचं ब्रॅकेट आहे ज्यामध्ये तुम्हाला खेळावं लागतं. म्हणजे आत्ता बजेट तुम्ही बघायला गेलं तर 2.5 कोटीच्या वर फारसं जाऊ शकत नाही आपल्याकडे. हे आहेत एक्सेप्शन्स आहेत, अपवाद नक्की आहेत, पण अगदी म्हणजे एका हाताच्या बोटावर मोजणे इतके पण नाही ज्यांचं बजेट त्याच्या वर जातं ठरवून. तर मला वाटतं की
जे एका प्रकारे तिकडे पाठबळ मिळतं आपल्या कथा सांगायला, ते अजून आपल्याकडे येत नाही आहे. आणि काही काही दिग्दर्शकांनी ते साध्य केले. मी आता वेड हा चांगल्या बजेटचा चित्रपट होता, त्याला प्रेमही तसंच मिळालं लोकांकडनं. मला असं वाटते की आता येणारा मानापमान असेल किंवा खाशाबा असेल नागराज अण्णांचा, तर तो पण त्याचंही बजेट चांगलं आहे, ते दिसतीलही वेगळे चित्रपट दोन्ही, आणि त्याला मला वाटते प्रेक्षकांचं प्रेमही मिळेल. सो जे मी म्हणतोय की बदल सुरू होणार आहे आणि मला वाटते 10-15 वर्षात आपण काहीतरी वेगळं बघू, ते मला वाटतं त्याची हळूहळू सुरुवात झाली. चिन्ह ही दिसतात. या प्रोड्युसर आपले तेवढे सक्षम झाले नाही आहेत का की मराठी भाषेवर किंवा मराठी सिनेमावर विश्वास ठेवायचा? हे बघ, मला वाटते की प्रोड्युसर म्हणून जे लागतं तसे कमी लोक आहेत, पैसे टाकणारे लोक आहेत. त्यांना आपण खरं प्रोड्युसर म्हटलं नाही पाहिजे, ते इन्व्हेस्टर आहेत. पण प्रोडक्शन हा एक वेगळा प्रांत आहे पूर्णपणे. त्याच्यामध्ये तरबेज असलेले लोक फार कमी आहेत. म्हणजे एखादी संहिता वाचून साधारण याचं बजेट किती असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याचा दिग्दर्शक कोण असला पाहिजे, त्याच्यामध्ये अभिनेते कोण असले पाहिजेत, संगीत दिग्दर्शक कोण असलं पाहिजे, गाणी असली पाहिजेत नसली पाहिजेत, हा कुठे कुठे चित्रपट लागला पाहिजे, कसा लागला पाहिजे, त्याचे शोज किती असले पाहिजेत, त्याचं टायमिंग काय असलं पाहिजे शोजचं, त्याचं मार्केटिंग कसं करायला हवं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींवर जो विचार करतो, त्याचा जो प्लॅन बनवतो, त्याचे जे निर्णय घेतो, तो खरा प्रोड्युसर. म्हणजे माझ्याकडे आज 3 कोटी आहेत आणि मी लावले मी दिले निपुण धर्माधिकारीला की चल कर, म्हणजे मी प्रोड्युसर झालो का? तर नाही. म्हणजे थँक्यू, तुमच्याकडे 3 कोटी आहेत, पण म्हणून तुम्ही प्रोड्युसर म्हणजे तुम्हाला एक क्रेडिट मिळेल, पण त्याच्यामध्ये अजून अनेक अंग आहेत त्या सगळ्या गोष्टीला. सो तसे लोक फार कमी आहेत. आणि मधल्या काळात मला वाटतं झालं असं की पैसे असणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली होती. चित्रपट आपल्याकडे बनत होते 1-1.5 कोटीमध्ये किंवा त्याच्याही कमी पैशात चित्रपट बनत होते. त्यामुळे धुमाकूळ झाला मराठी चित्रपटाचा की खूप चित्रपट झाले, लोकांनी पण पट बनवले, पैसे बनवले. तेव्हा सॅटेलाईट टेलिव्हिजन म्हणजे आता जसं OTTचा बूम आला, तोही आता खाली गेलाय, पण तेव्हा सॅटेलाईट टेलिव्हिजनचा बूम आला होता, ते पैसे ऑफर करत होते, सरकारचं अनुदान होतं. त्या ह्याच्यात तो एक म्हणजे खरं तर एक इंडस्ट्री म्हणून त्याचा पूर्ण विचार करून एक त्याला काय म्हणू एक प्रकारची दिशा द्यायला हवी होती. ते तसं न होता बऱ्याच लोकांनी पैसे बनवून टाकले. हां, आणि त्यामुळे एक थोडं मला वाटतं गणलं या सगळ्या. ती प्रॉपर एक प्रोसेस नव्हती. किंवा आताही लोक असं समजतात सिनेमा बनवणं म्हणजे की आपला ब्लॅकचा पैसा वाईट करणं असं समजतात, असं दिसतंय. असं म्हणजे आता थोडंसं ते अवघड झालंय, कारण का आता म्हणजे सगळंच ऑन पेपर आणि मग त्याचं टॅक्सेशन हे ते, त्यामुळे एकेकाळी बनत होते, नाही असं नाही फक्त कॅशमॅन चित्रपट, पण आता थोडं तो भाग तो थोडा तितका सोपा राहिलेला नाही. पण त्यामुळे झालं असं की त्याला एक प्रकारची दिशा काहीतरी एक असायला पाहिजे, त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे. त्याच्यासाठी कदाचित जसं म्हणजे एक चेंबर ऑफ कॉमर्स जसं असतं किंवा फिकी सारखी संस्था जी असते की, तर तसं एक त्याला काहीतरी एक पॅनल पाहिजे, त्याला स्टेट सपोर्ट पाहिजे, स्टेटचं त्याच्यामध्ये इंडस्ट्रीची SOP पाहिजे, काहीतरी की कसं असायला पाहिजे, त्याच्या ऑर्गनायझेशन पाहिजे. आणि त्यात किती नाही म्हटलं, किती हे मराठी चित्रपटकर्त्यांची रडगाणी असली की हिंदी चित्रपटसृष्टी पण मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच आहे, त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन आहे, पण ते खरं आहे. ते कितीही आपण नाही म्हणायचा प्रयत्न केला तरी ते खरं आहे. तरी मग आता त्याच्यामध्ये बायफर्केशन कसं हवं. आणि आता म्हणजे परत मी आधीच्याच मुद्द्याकडे येतो की त्याचा व्यवसाय म्हणून मग कला आणि व्यवसाय याचा समतोल कसा राखता यायला पाहिजे, याच्याकडे मला वाटते लक्ष देणं गरजेचं. इंडस्ट्रीत पैसे आहेत पण म्हणजे की इन्व्हेस्टर किंवा प्रोड्युसर मिळतात प्रयत्न केले तर मिळतात. म्हणजे असे आता आहेच पैसे आणि होत आहेतच इन्व्हेस्ट अशी परिस्थिती नाहीये. फाईट आहे, स्ट्रगल आहे त्या सगळ्यासाठी. तो एक वेगळा स्ट्रगल आहे तुम्हाला प्रोड्युसर शोधण्यापासून. अगदीच. पण मग आता हेच पैशाबद्दल पण आता नाही, आपण परत ते सॉरी मी कट केलं तुला, पण इंडस्ट्रीचा जर तू विचार केलास तर साधं गणित आपण घेतलं की
दरवर्षी किती चित्रपट बनतात हां मराठीमध्ये, त्याचं ऑन अन ॲव्हरेज बजेट किती असतं, म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये पैसे किती गुंतवले जातात हो आणि त्याचा रिटर्न किती आहे, त्या बॉक्स ऑफिसवरती किती कलेक्शन मिळालं आणि बाकी सॅटेलाइट डिजिटल म्युझिकच्या राईट्समधनं किती मिळालं, ह्याचा जर आपण कोणी अकाउंट काढलं तर मला वाटतं काय ॲज अन इंडस्ट्री आपण फार काय बरं करतोय असं मला वाटतं. अच्छा. कारण का नाही म्हणायला ॲटलिस्ट मी म्हणतो 150 ते 200 कोटी रुपये मला वाटते इन्व्हेस्ट केले जात असावे इयरली. पण तेवढं कलेक्शन होते का? एखादा आपल्याला वेळ बघायला मिळालाय, एखादा बाईपण बघायला मिळालाय, त्याचं युजली असं असतं की जे रिटर्न्स असतात ते जास्त असतात कुठल्याही इंडस्ट्रीच्या. म्हणजे इव्हन एक कुठलं तरी मी पुस्तक वाचत होतो, त्यात हॉलिवूडबद्दल पण हेच म्हणत होतं की 98% चित्रपट हे चालत नाही, त्याचे 2% चालतात, पण 2% इतके चालतात की ते उरलेल्या 98%चा लॉस बेअर करू शकतो. तशी परिस्थिती या इंडस्ट्रीची नाही आहे आणि ती व्हायला पाहिजे. किंवा आपण असं म्हणजे सगळेच म्हणतात किंवा आता आपले मराठीतले नेते वगैरे पण म्हणत होते की इंडस्ट्रीला दर्जा द्या, म्हणजे आपणच त्यांच्याकडे मागणी करू इंडस्ट्रीला दर्जा द्या. तो कसा येईल दर्जा? तर या सगळ्यांमुळे ती एक प्रोसेस आपण फॉलो केली पाहिजे. म्हणजे तिकीट प्राइसिंग काय आहे आपलं, आपल्याकडे बरी थिएटर्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे का मुळात. म्हणजे आपण मल्याळम सिनेमा, तेलुगू सिनेमा यांच्याबद्दल बोलतो, पण ही वस्तुस्थिती आहे की तिथे मला वाटते 3 ते 5 किलोमीटरच्या रेडियसवर एक थिएटर तरी आहे. अच्छा. जे बऱ्या परिस्थितीत आहे, जिथे लोक जाऊन बघू शकतात, जिथे तिकीट प्राइसिंग बरं आहे. आपल्याकडे ती परिस्थिती नाही आहे. म्हणजे परत पुणे मुंबई जाऊ दे बाजूला, बाहेर आपण गेलो तर नाही आहे ती परिस्थिती. खरंच नाही. मी आता तू तिकीट साईज बद्दल बोलला म्हणून म्हणतो की बऱ्यापैकी किंवा आपल्या ह्याच्यावरती तुला बोलू वाटलं तर बघ की प्रेक्षकांनाच असं वाटतं की हिंदी सिनेमा असेल तर लोक 200-250 बेअर करू शकतात, पण मराठी सिनेमा आला की त्यांना असं वाटतं की 100 रुपये तिकीट पाहिजे. मग ही थिंकिंग आहे किंवा गावामध्ये वगैरे तर त्याच लेवलचं तिकीट प्राइसिंग. मग असं असेल तर लोक जास्त आले तरी कन्व्हर्जन तितकं नाहीच आहे ना. नाही, पण तू त्याचाही विचार कर की 13 कोटी मराठी लोक आहेत. होय. जगातली 10वी सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे मराठी. आणि तरीही आपल्याकडे म्हणजे आपण म्हणजे त्याच्यातले 10% लोक जरी त्यांनी चित्रपट बघायचं ठरवलं तरी कुठं आपण पोचू. पण अजूनही ते होत नाहीये. सो त्याचा मला वाटतंय की व्यवसाय म्हणून, परत मी तेच म्हणतो, व्यवसाय म्हणून विचार करायला पाहिजे. आणि तशी इन्व्हेस्टमेंट वेगळ्या फक्त चित्रपटांमध्ये नाही, मग त्या ऑडियन्सला सिनेमा लिटरेट नाही म्हणणार मी, पण निदान सिनेमा त्यांच्या जवळ तरी न्यायला पाहिजे आणि त्यांना ऍक्सेसिबल करून द्यायला पाहिजे सिनेमा, जो आत्ता झालेला नाही. आम्ही मग अशी गाडीतून येताना पण तेच म्हटलं की निपुण दादाला अशा गोष्टी आपण विचारूयात की जेणेकरून ज्या गोष्टी आम्हालाही माहीत नाहीत की सिनेमाच्या आतमध्ये नक्की कसं असतं, की इंडस्ट्री कशा पद्धतीने वर्क करते, की का नाही या पैशांचं कन्व्हर्जन होते. तर म्हणून आम्ही अशा पद्धतीचे इतके सिरियस टोनवाले प्रश्न स्टार्टिंगलाच विचारतो. म्हणजे आपण आत्ता जर मराठीमधले स्टार जर आपण पाहिले की कोण आहेत काय आहेत, तर त्यातल्या त्यात नावाजलेले लोक हे लोक नावारूपाला बऱ्याचदा तेव्हा येतात जेव्हा ते टीव्हीवरती काम करतात. फक्त चित्रपटांमध्ये काम करून नाव मिळालेले फारच कमी आहेत. त्यातल्या त्यात एखादा नागराज असेल. ओके सर, मला तू आता म्हटलं मी त्या गोष्टीला शॉक झालो की मी वसंतराव हा मराठीतच चालणार नाही, कारण की त्याची चर्चा खूप झाली. पण मला असं वाटतं की मराठी सिनेमाला थोडासा रिकव्हरीचा प्रॉब्लेम येतो का? रिकव्हरीचा पण प्रॉब्लेम येतोय की आत्ता तेच पहिली फाईट जे प्रत्येक ह्याला लढाई आहे, पहिले निर्माता मिळवण्याची लढाई, मग तो बनवून चित्रपट बनण्याची जी लढाई आहे ना ती मोठी असली तरी ती जी प्रदर्शनाची आहे ती त्याच्यासमोर कमी वाटते. म्हणजे रिलीजची जी लढाई आहे ती वेगळीच आहे आणि मग लोकांनी चित्रपटाला यायचं हे ते. त्यामुळे कन्व्हर्जन रेट काही फार ग्रेट नाही आहे. मागचा एक काळ होता 2010 ते 15-20चा जो रोमॅन्टिसिझमचा काळ होता की मराठीत छान छान सिनेमे येऊन गेले. बरोबर. तो आता काळ कुठेतरी कट झाला हो, मलाही वाटतं. आणि तेव्हा फार चांगल्या वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट चालत होते. मोस्टली तेव्हा ते एक कॉम्बिनेशन खूप चांगलं वर्क होत होतं. एकतर निखिल साने हे झी मध्ये होते,
सो ते त्यांच्याकडे असणारी त्या झी चॅनलची ताकद आणि तो घराघरात पोचलेला चॅनल होता. सो त्याचाही वापर ते चांगला करत होते आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट चालवून दाखवले सानींनी. सो त्यांच्यासारखी काय म्हणू आपण जाण, त्याच्यानंतर जे मी आधी म्हणालो ना की एक त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघून एक सगळ्यांनी एक ॲटलिस्ट एक अशी कमिटी तरी असली पाहिजे असं मला वाटतं की जे हे करतील की ते काहीतरी एक प्रकारचं दिशा देतील या इंडस्ट्रीला. आता सगळं विस्कळीत आहे, कोण कोणाशी बोलत नाही, काही नाही, बेटा आहेत सगळ्यांची. सो जरा सगळे एकत्र येऊन अजून जर काम होऊ शकलं तर एक इंडस्ट्री म्हणून आपण फंक्शन करू. आता ती इंडस्ट्री म्हणून फंक्शन होते असं मला तरी वाटत नाही. सो आपण खूप सिनेमाबद्दल चर्चा केली आहे. आपण असं आम्हाला जरा वेगवेगळे विषय तुझ्यासोबत हाताळायचे आहेत. आम्हाला क्रिकेटवर बोलायचं आहे, आम्हाला थोडंफार जमलं तर, तुला जमलं तर राजकारणावर बोलायचंय. तुला आवडेल का राजकारणावर? परवाची मॅच पुन्हा तू अमय सोबतच होतास का प्रॉब्लेम काय मी होतो त्याच्याबरोबर? तर म्हणजे मी असं म्हणण्यासारखं की तुम्ही दोघंच पॉडकास्ट करता, तू फक्त काल वारीला कोण गेलो होतो 50 किलोमीटर दिवस? येस. सो कसं वाटलं 30 बॉल 30 कपाळात? म्हणजे अगदीच मी मध्यात जाऊ दे आता त्याच्याविषयी नको बोलायला, पण तरी फारच अमेझिंग मॅच झाली, खूपच चांगली. एकतर म्हणजे त्यांना 64 रन हवे होते 38 बॉलमधनं आणि त्यांनी 8 बॉल मध्ये 30 हे केलं. 8 बॉल मध्ये 34 रन केले त्यांनी. मग ते 30 बॉल 30 अक्षरची ओव्हर 24 मारलं आणि अजून जे त्यांनी 8 बॉलमध्येच अर्ध्या संपवलं होतं टार्गेट. सो असं झालं की काय यार संपली आता मॅच, काहीच उरलं नाही. पण बुमराहनी जी काय खेचून आणली आणि मग स्कायचा तो कॅच, टू गुड. स्कायचा कॅच आणि नंतर हार्दिकची पण ओव्हर खूपच भारी. म्हणजे असं भारी वाटत होतं बघताना. पाणी आलं, आम्हाला रडू आलं. आम्हाला पण मला रडू तेव्हा आलं जेव्हा द्रविडनी तो कप घेऊन ते असं द्रविडनी ते अग्रेशन दाखवलं. आपल्याला द्रविडचे इमोशन दिसत नाही आणि द्रविडनी 4-5 वेळा हात हलवला असा. ते खूपच. पांड्या रडला जेव्हा की मागचे 4-5 महिने किती ट्रोल केला आपण त्याला, एकही शब्द नाही बोलला तो माध्यमांसमोर येऊन. भाई फोकस आहे, गेम दिखाया. काय क्रिकेट पहिल्यापासून फॉलो करतोस? पहिल्यापासून फॉलो करतो. आत्ता थोडं मला असं वाटतं की मॅचची आणि एकंदरीत त्याची संख्या खूप वाढली आहे. IPL आणि सगळंच भारतीय क्रिकेट टीम पण खूप खेळते, आधी एवढं खेळायची नाही. त्यामुळे जे आधीच्या काळी व्हायचं की टेस्ट मॅच जरी असली तरी बसून 5 दिवस बघणं वगैरे, आता असं होतं की बघायला लागलो क्रिकेट तर मग काही बाकी काम नाही करता येणार, कारण काही इतके ते खेळतात आणि आपल्याला काय स्पोर्ट्स जर्नलिस्ट वगैरे व्हायचं नाही. त्यामुळे तेवढं आता कमी बघितलं जातं, फॉलो केलं जातं मग ऑनलाईन स्कोर्स आणि ऑनलाईन कॉमेंट्री बघणं वगैरे वगैरे. पण या महत्वाच्या ज्या मॅचेस असतात, महत्वाच्या टुर्नामेंट्स असतात त्या फॉलो केल्या जातात. आणि प्रत्येक वर्ल्ड कप मध्ये काहीतरी स्पेशल होतं ना, प्रत्येक वर्ल्ड कप मध्ये काहीतरी वेगळं होतं. यावेळेला अफगाणिस्ताननी जे करून दाखवलं ते काय भारी होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी, किंवा इव्हन म्हणजे ऑस्ट्रेलिया हरली वगैरे आनंदच आहे. पण या आपल्या पॅट कमिन्सनी 2 हॅट्रिक काढल्या, सो ते पण फार भारी. तू पूर्ण वर्ल्ड कप फॉलो केला? नाही, सगळ्या मॅचेस नाही पाहिल्या पण आपल्या मोस्टली बघितल्या मॅचेस. क्रिकेट करून परत मी सिनेमाकडे येईल की अमय आणि तुझी चर्चा होती मध्ये की तुम्ही बऱ्यापैकी वर्ल्ड सिनेमा फार पाहिलाय दोघांनीही. तर मला असं विचारायचं आहे, तू फिल्म मेकर आहेस म्हणून की इतके वर्ल्ड सिनेमे पाहिलेत, त्याचा तुझ्या फिल्म मेकिंग वरती काय परिणाम झाला का? किंवा काय सगळे मी आता ज्या लोकांसोबत बऱ्यापैकी सिनेमे केले जे NSG पास आउट होते, शशांक शेंडेंसोबत आम्ही पॉडकास्ट केला, त्यांनी आम्हाला खूप लिस्ट सांगितली. शशांकचं नाव तू घेतलंस त्यामुळे शशांकने आम्हाला इंट्रोड्यूस केलं आम्हाला आणि मला अशा प्रकारच्या सिनेमा. आम्हालाही त्यांनी सांगितलं की दिली आहे की हे सिनेमे तुम्ही बघितले पाहिजे. तर खरंच त्या वर्ल्ड सिनेमा पाहिल्यानंतर काय इम्पॅक्ट पडतोय? एकतर आपल्याला त्या देशांमध्ये न जाता आपल्याला तो देश समजतो, बऱ्याचदा तिकडचं कल्चर समजतं. त्याच्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की गोष्टी या ज्या आहेत ह्या युनिव्हर्सल आहेत. म्हणजे ह्युमन भावना ज्या आहेत ते युनिव्हर्सल. म्हणजे ब्राझीलमध्ये घडणारी एखादी कथा असेल पण मी इथे भारतात बघतोय आणि मला ती समजतीये आणि मला माझ्यापर्यंत ती पोहोचते. याचा अर्थ मला जी खरोखर कथा सांगायची
ती जर मी सांगायला लागलो तर कदाचित बाहेरच्या देशांमधल्या लोकांना म्हणजे प्रेक्षक जो आहे तो कुठेही तुम्हाला सापडू शकतो. त्यामुळे ते एक कन्व्हिक्शन येतं की म्हणजे मग भाषेचं आणि चांगल्या सबटायटल्समुळे आणि या सगळ्यामुळे भाषेचा अडसर राहत नाही की आपण आपल्या भाषेमध्ये काम करायला हवं. हे अजून प्रेरणा मिळते ते करायला. आणि कन्व्हिक्शन मुळात आपल्या गोष्टीबद्दल की ही गोष्ट मला अशीच सांगायची आणि ही मी अशीच सांगणार आणि हे कळेल लोक. म्हणजे ते बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं ना की ते प्रेक्षकांना कळेल का नाही, याचं काय होईल पुढे जाऊन माहिती नाही. तर त्याचा मग विचार न करता, कारण का कोणास ठाऊक म्हणजे परत छोटं उदाहरण आहे आपल्याकडे. मी म्हटलं असं मी वसंतरावचे मला काही 2-3 स्पेनमधल्या लोकांनी हे केलं होतं, स्पॅनिश लोकांनी, स्पेनमधले मराठी की तिकडे एका फेस्टिवलमध्ये हे झालं होतं. ते तिकडनं मेसेजेस आले होते की आम्ही पाहिलं आणि आम्हाला खूप आवडला आणि आमच्यापर्यंत कसं पोहोचलं आणि सगळं. म्हणजे त्यांना राग काय आहे हे कळलं आणि म्हणजे त्याच्यामध्ये रागाला धरून काही संवाद आहेत पण ते तरी त्यांच्यापर्यंत पोहोचले वगैरे वगैरे. सो ही परत छोट्या स्केलवरती झाली गोष्ट पण तरी झाली. पण मग तू काही सजेस्ट करशील का की हे तुझे आवडते वर्ल्ड सिनेमे कोणते? खूप आहेत. आता सध्या आलेल्यापैकी एक पास्ट लाईव्स म्हणून चित्रपट खूप चांगला आहे. मला इराणियन असगर फरादीचे चित्रपट खूपच आवडतात. ते जे काही बनवतात ते त्यांनी सेपरेशन, सेल्समन म्हणून जे चित्रपट केलेत ते. त्याच्यानंतर सिटी ऑफ गॉड्स जो बऱ्यापैकी आता जुना झाला आहे पण तो माझा मला वाटते सगळ्यात आवडता चित्रपट आहे लाईव्स ऑफ अदर्स म्हणून, जो 2007 सालची जर्मन फिल्म आहे. ती मला वाटते तेवढी फिल्म मला आवडल्यात खूप फिल्म्स पण ती कायम लक्षात राहील माझ्या फिल्म्स. आणि आता मला वाटते ॲक्सेस इतका आहे आपल्याला कॉन्टेंटचा की म्हणजे आपण अगदी ढोबळ मनाने हे जरी पाहिलं की दरवर्षी 5 चित्रपट नॉमिनेट होतात वर्ल्ड सिनेमामधले. सो ते जरी चित्रपट कोणते आहेत हे आपण काढलं आणि ते जरी पाहिले तरी ते म्हणजे अर्थात अजून फक्त तो निकष नाहीये की ते 5च आहेत ते आहेत पण ते 5 आहेत ते तो एक स्टार्टिंग पॉईंट आहे. आणि हे आपल्याकडे आता सगळे नेटफ्लिक्स, ॲमेझॉन वगैरे सगळं आहेच आहे. मूवी एक चांगला रिसोर्स आहे. नाहीतर मग बाकी कुठल्या तरी पद्धतीने चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचतोच हे तुम्हाला माहितीच आहे. सो तो तुम्ही मिळवूच शकता की तुम्ही जर ठरवलं की मला हा चित्रपट बघायचा आहे तर तो तुम्ही मिळवू शकता. सॉरी मी परत कट करतोय की परत छोटी गोष्ट आहे पण 1-2 माणसांना बघायचाच होता मी वसंतराव, जे भारतीय नव्हते. त्यांना कुठनं तरी कळलं होतं त्याविषयी आणि ते त्यांनी कॉन्टॅक्ट केलं की आम्ही कसं बघू, कळत नाही हे ते. तर माझ्याकडे एक लिंक होती ती मी त्यांना प्रायव्हेट लिंक त्यांना पाठवली होती की कोणीतरी मागतंय, चित्रपटाचा थिएट्रिकल रन झालेला आहे, मी कुठल्याही प्रकारे निर्मात्याची प्रतारणा करत नाहीये आणि ही एक फेस्टिवल साठी एक लिंक तयारच होती. सो त्यांना ती आणि एक पासवर्ड देऊन की इतकं जर ते मागतायत तर मग आपण त्यांना देऊयात, त्यांना बघू. किंवा असेही प्रेक्षक आहेत की त्यांच्यापर्यंतही आपला मराठी सिनेमा. माझं पण हे मगाशी म्हणणं होतं की ही गोष्ट बाहेर पण त्याच कन्व्हिक्शनने बघितली जाऊ शकते. पण तुला भारी वाटलं होतं ज्यावेळेस वसंतराव म्हणजे ऑस्करच्या लाईन म्हणजे आपण शर्यतीत तरी होतो, फार क्वचित सिनेमात की आपण ऑस्कर पर्यंत पोहोचतोय आणि तिथपर्यंत रिकग्नेशन मिळणं ती फार ट्रिकी गोष्ट आहे रे. म्हणजे ते ऑस्करचं त्याचा गाजावाजा झाला आणि मला आनंदच आहे त्याचा, पण ती एक फॉर्मॅलिटी असते. म्हणजे त्या तुम्ही काही टेक्निकल गोष्टी जर पूर्ण केल्या तर तुम्ही एलिजिबल होता. त्याचा चित्रपटाच्या क्वालिटीशी काहीही संबंध नाही. अच्छा, कॉन्टेंटशी सुद्धा तुम्ही काही त्यांचे टेक्निकल निकष आहेत ते जर तुम्ही फॉलो केले, जसे की काय म्हणजे एकतर त्यांचा तो फॉर्म भरणं, त्याची जी काय फी असणं, ते काही त्यांच्या LA मध्ये काही स्क्रीनिंग्स होणं गरजेचं असतं ते. सो ते सगळं तुम्ही जर फॉलो केलं, त्यामुळे परत ते एलिजिबल झाला त्याबद्दल आनंदच आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही आहे. पण मला चुकीचा काही त्याचा हे करायचं नव्हतं गाजावाजा. सो ज्या काही बातम्या आल्या वगैरे त्या मी शेअर केल्या, नो डाऊट अबाउट इट. पण येस, आता आम्ही ऑस्करच्या जवळ ओके एवढं काही. पण नॅशनल वाली तरी खरी वारी, नॅशनल वाली ते खरं होतं, त्याचं काही. किंवा मी तुझे सिनेमे ऑब्झर्व केले आणि तुझी ती रेंज म्हणजे धप्पासारखी एक फिल्म, त्या रेंजची बाप जन्मसारखी एक,
मी वसंतराव आणि तुझ्या अशा एक रेंज आहे ही, एक म्हणजे एका कुठल्या पट्टी साच्यातली नाहीये. म्हणजे तुझं असं काय आहे की म्हणजे तुला जी गोष्ट अपील होते ती तू करतोस, की डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो की आत्ता मला ही गोष्ट आली आणि आत्ता हे एन्व्हायरमेंट पण तेच आहे, अशी गोष्ट आता लगेच करायला पाहिजे. सो मला हा प्रश्न काही निर्माते पण विचारतात जेव्हा पहिल्यांदा त्यांना भेटत असतो की तुझा जॉनर काय, तुझा आवडता जॉनर काय. आणि मी दरवेळेला गोंधळतो हे उत्तर देताना, कारण मला असं वाटतं की चांगली कथा असेल, ती मनाला भावली तर ती मला सादर करायला आवडेल. मग त्याच्यामध्ये म्हणजे चांगली कथा ही ॲक्शन सिनेमामधनं पण आपण सांगू शकतो, हॉररमध्ये पण सांगू शकतो, ड्रामामध्ये पण सांगू शकतो, थ्रिलरमध्ये पण सांगू शकतो. सो त्याचा काही मला त्या कुठल्या तरी एका साच्यात अडकायचं नाही. आणि जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न नाही केले तर आपण आपला कम्फर्ट झोन कसा मोडणार आणि आपण कसं मोठे होणार अजून. म्हणजे आपण त्याच पठडीत काम करत राहू, कदाचित पैसे मिळत राहतील, एक प्रकारचं चांगली लाईफस्टाईल फॉलो करता येईल त्या पैशांनी आलेली, ते यश मिळेल, आपलं नाव होईल. पण कुठंतरी मला वाटतं येऊन एक असा पॉईंट येईल की आता मी पुढं काय करू हे कळणार. त्यापेक्षा वेगवेगळ्या जॉनरला धडक मारणं आणि काहीतरी त्याच्यामध्ये करून काही आपल्याला जमतंय का, वेगळं काही करता येते का, आणि ती कथा आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगता येते का, याचा मी नेहमी प्रयत्न करत नाही. किंवा आता मी काही कॉन्ट्रोवर्शियल नाही विचारायचं तुला, किंवा कॉन्ट्रोवर्सी मला करायची पण नाहीये की आता महाराष्ट्रात या मागच्या 4-5 वर्षात खूप काय असं म्हणजे वेगळंच घडलं. म्हणजे हे ऑब्झर्वेशन आता तुझ्यासारखे म्हणजे स्टोरी टेलर किंवा डिरेक्टर असे करतच असतील, किंवा तुला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही घडलं त्याच्यामध्ये काही कॉमिक दिसलं नाही का, एक स्टोरी दिसली नाही का? मला त्याच्यामध्ये पण होती. म्हणजे जे मागच्या इलेक्शनला घडल्यानंतर जे 80 तासांचं आपलं सरकार होतं त्याच्यावरती काहीतरी करायचं पण होतं. पण माझी करताना, आणि मी त्याच्यावर काम पण सुरू केलं होतं, राईट्स वगैरे पण निर्मात्यांनी मिळवले होते आणि सगळं. पण माझी तेव्हा एक अट होती की मी त्यांना म्हणतो की नावं घेऊन करायचं आपण, तीच नावं, तीच नावं, कारण का ती मुभा असली पाहिजे ना. आणि जे घडलंय ते घडलंय, म्हणजे लोकांनी पाहिलंय, सो का नाही करायचं आपण, ती नावं घेऊन करायचं. सो त्याच्यामुळे खूप म्हणजे निर्मात्यांना ते पटत नव्हतं. ते म्हणत होते नाही, जरा वेगळी नावं, काहीतरी वेगळं. मी म्हणतो कशाला, आणि जमलं पाहिजे. म्हणजे आपण इतकी उदाहरणं आपण ह्याची देतो, हॉलिवूडच्या सिनेमांची देतो. किंवा महाराणी सारखी एक वेब सिरीज आली होती, महाराणीमध्ये तरी परत नावं वेगळी होती. आणि किती नाही म्हटलं तरी त्याच्यात एक फिक्शनचा एलिमेंट आहे. मला अर्थात ह्याच्यामध्ये फिक्शन नसेलच असं काही माझं म्हणणं नाही. अनेक अशा गोष्टी घडल्या असणार आहेत ज्या आपल्याला माहिती नाहीये. पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्या असतील. सो थोडा ड्रामा अप करायला काहीतरी आपण जे हे म्हणतो लिबर्टी घेणं, पण कुठेही लिबर्टी घेण्यामागे काहीही दाखवलं असं करायचं नव्हतं. ते प्रामाणिकपणे जे सांगायचे तेच सांगणार होतो, जे घडले तेच सांगणार होतो. आणि जे घडले ते इंटरेस्टिंग होतं, ते फार भयंकर काय म्हणजे थ्रिलर आहे. थ्रिलर खूप थ्रिलर. लोक टीव्ही समोरचे उठले नव्हते. म्हणजे तू म्हटलंस तसं, म्हणजे मला तेव्हा मला वाटतं फेसबुकवरती पण लिहिलं होतं की पुढच्या 4-5 वर्षांसाठी स्टँडअपचा मटेरियल मिळवून दिले या सगळ्यांनी. मग खरं त्याच्यामध्ये कॉमेडी पण आहे, थ्रिलर पण आहे, सगळं आहे, ड्रामा आहे, ठासून भरलेला ड्रामा आहे. पण माझं म्हणणं होतं की आपण खरी नावं घेऊनच करायला पाहिजे. पण ते मला वाटत नाही आपल्याकडे शक्य. पण इथून पुढे काय तुझा असा विचार आहे की असं काय करायचं, म्हणजे राजकीय सिनेमा असं म्हणतो काही? मला पॉलिटिकल थ्रिलर करायला खूपच आवडेल. आता ती वाट कशी चालायची हे बघायला पाहिजे, पण मला करायचं नक्की आहे. किंवा गावाकडची एखादी गोष्ट आली तर तुला गावाकडची गोष्ट करायला आवडेल? मला ऑफकोर्स करायला आवडेल. किंवा तितका जास्त गाव तू अनुभवलास का? तितकं जास्त नाही अनुभवलंय मी. माझ्या लहानपणी कराड आणि कोल्हापूरला खूप राहिलोय. माझी आई कराडचे, वडील कोल्हापूरचे. अर्थात ते गाव म्हणून क्वालिफाय नाही होत, मला माहिती आहे. पण तेव्हा म्हणजे काय, अगदी अर्ली 90s मधलं कराड असं एकदम वेगळ्या प्रकारचं, म्हणजे शहर नाही म्हणता येणार, आता कराड शहर झालं, पण तेव्हा ते शहर नव्हतं. तर ते अनुभवलंय. किंवा मग त्याच्यानंतर मी कोल्हापूरला गेल्यानंतर काय गडिंग्लजला जाणं, चंदननगरला जाणं वगैरे, असे सगळे भाग, तिथे 1-2 दिवस राहणं वगैरे, हे सगळं झालंय. पण माझं असं गावाकडे तसं म्हणायला गेलं तर कोणी नाही, त्यामुळे तसं अनुभव कमी आहे.
पण जर एक चांगली कथा आली तर जसं आपण काय आता फॉर एक्झाम्पल वसंतराव हा घडला 1920 ते 1983 या सगळ्या कालखंडात घडला. तो मी अनुभवला नाहीये काळ, पण त्याचा एक रिसर्च करून काही ना काहीतरी करून तो लोकांसमोर आणला. सो इथेही तीच प्रक्रिया करता येईल, म्हणजे रिसर्च करून. किंवा किती अवघड आहे गावात जाऊन राहणं 4-5 महिने. पण आम्हाला आवडेल तुझ्याकडून अशी काहीतरी वेगळी. मलाही खूपच आवडेल. किंवा असाच एक जस्ट रॅन्डम प्रश्न आला मला आता, बिग बॉस मध्ये वगैरे जायला आवडेल का तुला? मला वाटत नाही मी तिकडे टिकेन. मी त्यांना मारून येशील? नाही, मला वाटतं की ते जे कॉन्टेस्टंट्स असतात ना, जे पहिल्याच फेरीत बाद होतात, त्यापैकी मी एक असेल. का तू असं काय असं वेगळं इंटरेस्टिंग करणार नाही? मला किंवा मी एका कोपऱ्यात असेल, हे टास्क करतो करत मला वाटत नाही. आणि तिथे अमय असेल तुझ्यासोबत तो जिंकेल. आता मगाचपासून आपण पैशाबद्दल बोलतोय, सिनेमाबद्दल बोलतोय, पण मला तर असा प्रश्न पडतोय की एक गावाकडचा सामान्य मुलगा आहे आणि त्याला आवडतं हे तुझे सिनेमे किंवा नागराज अण्णांचे सिनेमे बघून असं वाटतं की याला आपण पण अशी स्टोरी सांगू शकतो, लोकांपर्यंत सिनेमा बनवू शकतो. तर मग तो किंवा FTI मधून पासआउट झालेला एखादा विद्यार्थी कसा तो सिनेमा कसा बनवू शकतो? खरंच किती पैसे लागतात सिनेमे बनवायला? आता हे डिजिटल माध्यमामुळे या प्रश्नाचं उत्तर देणं, एकच उत्तर नाहीये त्याला, की एक सिनेमा बनवायला 1.5 कोटी तर लागतातच बरं का, किंवा 2.5 कोटी तर लागतातच. आता त्या आयफोनवरती शूट झालेला एक पॉंडेचेरी सारखा पण चित्रपट आहे, जो त्याचा जो DOP आहे मिलिंद जोग, त्याच्याबरोबर मी बरंच काम केलं. इश्क त्यांनी शूट केली. आता मी वेब सिरीज शूट करतोय सोनी लिव्हसाठी, ती पण तो शूट करतोय वगैरे, आणि तो मित्र पण आहे. तर 8 लोकांचा क्रू होता तिथे पॉंडेचेरीमध्ये जाऊन. 8 लोक राहत होते आणि 8 लोकांनी मिळून तो चित्रपट केला, शूट केला आणि एका आयफोनवरती शूट केलं. किंवा आपण आधी बोलत असताना आदिशचं मी उदाहरण दिलं, आदिश केळुसकरचं. त्यांनी कौल सारखा चित्रपट केला, त्याचा पण DOP अमेय चव्हाण, तो माझा, त्यांनी लंपन शूट केली, तो माझा चांगला मित्र आहे. सो तो तेव्हाचे त्याचे अनुभव सांगतो. तर तुम्ही जर पूर्णपणे तुमचा विश्वास असेल तुमच्या गोष्टीवरती की ही करायचीच आहे, आणि तर मग तुम्ही मार्ग शोधू शकता असं मला वाटतं. अर्थातच जर एखादा मुलगा असेल ज्याला काहीतरी असं ग्रँडच करायचं, म्हणजे बाजीराव मस्तानी किंवा अशा स्केलचंच काहीतरी करायचंय, तर पहिला चित्रपट म्हणून मग कदाचित वडीलच लागतील प्रोड्यूस करायला. खूपच अवघड असेल, कारण का तुम्ही काही प्रूव्ह नाही केलंय आतापर्यंत तुमच्यावरती एवढ्या, कारण का व्यवसाय आहे तुमच्यावरती. एकदम 200 कोटी रुपये कोण लावणं अवघड आहे. म्हणजे पहिला सिनेमा एक सामान्य करून फक्त कंटेंट बेस करून लोकांना तुम्ही दाखवू शकता की एवढं छान मी करू शकतो, मग त्यानंतर दुसऱ्या पायरीसाठी आपण प्रोड्युसर्स मिळू शकतो. आणि आता खरंच जर वेगवेगळी, मलाही ती शिकायची आहेत, पण वेगवेगळी इतकी तांत्रिक आता गोष्टी आहेत तुमच्या वाट्याला अवेलेबल, की तुम्ही त्याचा स्मार्टली वापर करून खरंच काहीतरी होऊ शकेल. नाही, मी ते काय सोरोस, काय नाव आहे ह्याचं, AIच्या याचं, ओपन AIचं नवीन व्हिडिओचं आलंय, त्याचं काय नाव आहे? काय ते? नाही, मिड जर्नी नाही, फक्त ह्याचं रे व्हिडिओचं एसपासूनच नाव आहे, सोराय व्हॉट एव्हर. तर त्याचे व्हिडिओज बघून मी थक्क झालो. मला असं झालं की मी 2-3 दिवस हल्लो होतो की मी ते AI वापरून झालेले जे व्हिडिओज आहेत की तुम्ही फक्त प्रॉम्प्ट टाकायचं की तुम्हाला काय लाल ड्रेस एक घातलेली मुलगी जी फॅशनेबल दिसते, ही टोकियोच्या जस्ट पाऊस झालेल्या रस्त्यांवरनं चालते, असं एक प्रॉम्प्ट आहे आणि आपल्याला तो व्हिडिओ दिसला. ओके, त्याच्यानंतर तो हे तरी मी म्हणतोय की रिअलिस्टिक आहे की काहीतरी असं. मग असं आहे की काय पेपरचे पक्षी आहेत आणि ते उडत आहेत, आणि मग त्याचाही एक व्हिडिओ बनलाय वगैरे वगैरे वगैरे. सो मी 2-3 दिवस मला असं की आता कोणी बनवेल ना, म्हणजे 5 वर्षांनी आम्हाला कोण विचारेल की ज्याच्या मनात आहे तो हे करेल. पण तरी मला असं वाटतं की त्याच्याकडे कॉम्पिटिशन म्हणून न बघता की त्याचा वापर करून अजून आपलं काम कसं चांगलं करता येईल. कारण का तुमची जी व्हिजन आहे किंवा तुमचं जे कन्व्हिक्शन आहे ते फक्त तुमच्याकडे, ते कुठलाही AI घेऊ नाही शकणार आहे, ते कुठल्याही दुसऱ्या कुठल्या फिल्म मेकरकडे नाही येणार आहे. त्याची वेगळी पद्धत असेल सांगायची. इमोशन्स AI कडे नाहीच आहेत.
ते येतील. काही मला वाद नाहीये. म्हणजे माझ्या डोक्यात कुठल्याही प्रकारचं काय म्हणू म्हणजे शंका नाहीये की ते सगळं करेल एका पॉईंटला. पण तरी मी म्हणेन की त्याचा वापर कसा करून घेता येईल, त्याचं म्हणजे ते करून आपलं काम कसं चांगलं होईल याच्याकडे जास्त कल असला पाहिजे, जो होईल. म्हणजे सो एनिवे, कमिंग बॅक टू युअर पॉईंट, की तंत्रज्ञान वापरून, आणि आता आपण डिजिटल काळात आहोत. आधी खरंच म्हणजे एडिट कसं करायचे लोक, ते फिल्म आणि मग एक एक फ्रेम जोडणं, हे करणं ते करणं खूप टीडियस प्रोसेस होती. आता म्हणजे आपण फक्त मोबाईलवरती एडिट करू शकतो आपण, मग करतातच. आणि मग हे माध्यम आता रील्सचं, सोशल मीडियाचं वेगळं आहे. तर मला वाटते तुमचं जर कन्व्हिक्शन असेल, तुमच्याकडे कथा असेल, तुमच्याकडे ती विजन असेल, तर लोक जोडली जातात आणि ते जे तुम्हाला बनवायचं आहे ते बनवू शकतं, असा माझा ठाम विश्वास आहे. बऱ्यापैकी आता आपण सगळं सिनेमाबद्दल बोलून झालो. आता आपण बऱ्यापैकी तुझ्याबद्दल बोलूयात, की तू एका मुलीचा बाबा आहेस. तर बाबा असण्याची काय फिलिंग आहे, किंवा तिचं पॅरेंटिंग कशा पद्धतीने करतोय तू? पॅरेंटिंग बद्दल बोलूयात आपण. मला वाटतं की बरंच पॅरेंटिंग हे असणं याविषयीच आहे, की तुम्ही तिथे असलं पाहिजे. तिची जी काय गरज असेल, आणि फक्त तिची नाही, तुमच्या सिग्निफिकंट अदर, तुमचा पार्टनर, स्पाऊस, म्हणजे या केसमध्ये माझी बायको संविता, त्यांच्याबरोबर असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. मला माहिती आहे माझ्या कामाचं स्वरूप असं आहे की मी फिजिकली नसतो तिथे, पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की माझा प्रेझेन्स तरी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे, माझं अस्तित्व तिथे असेल. मग परत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आता व्हिडिओ कॉल आला आहे, तर शूट संपल्या निदान बोलणं, दिवस कसा होता, काय झालं, इंटरेस्ट घेणं आयुष्य त्यांच्या काय. आणि बरंच पेरेंटिंग, बराचसा संसाराचा भाग हा एक्साइटिंग नसतो, म्हणजे अजिबात एक्साइटिंग नसतो. तो कंटाळवाणाही वाटू शकतो, पण त्यामध्ये पण एक प्रकारचं समाधान आहे, आणि ते समाधान ओळखलं पाहिजे आणि ते जास्तीत जास्त मिळवायचा प्रयत्न करायला पाहिजे. सो गेले 5-6 महिने माझे खूप जास्त घरापासून लांब गेलेले आहेत. आणि मला जितकं अनेकदा मी असं केलं की 2-3 तास जरी मिळणार असतील मला, तरी मी मग मुंबईवरून पुण्याला जातो, मी थांबतो ते 2-3 तास तिथे आणि मी परत येतो कामासाठी. पण ते मला वाटतं की आता ते असणं खूपच गरजेचं आहे, आणि तो मी सतत प्रयत्न करत आहे. किंवा तुझ्या आई बाबांनी तुला जे काही पॅरेंटिंग केलं, किंवा आपल्या काळातलं जे पॅरेंटिंग आहे आणि आत्ताची ही जेनझी जी पिढी आहे यांचं पॅरेंटिंग, याच्यात काय फरक जाणवतो तुला? हो, मला एकतर वाटतं की खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण डिस्टर्ब होतो. आपण म्हणजे आपण जेव्हा लहानाचे मोठे होतो, तुम्ही किती वर्षांचा 30ला तरी पोहोचलात? 25 तरी आपली पिढी जरा वेगळी आहे असं मी म्हणेन. पण त्या ह्याच्यामध्ये की माझं तरी लहानपण गेलं, व्यवस्थित गेलं. असं काही कोणीतरी पहारा देतंय, लक्ष देतंय वगैरे नव्हतं. एक विश्वास होता की हा मुलगा आत्ता शाळेत चालला आहे, तो शाळेत पोचेल आणि तो घरी व्यवस्थित परत येईल, असा विश्वास होता. हा विश्वास होता. मोबाईल नव्हते, सतत मॉनिटर करणं नव्हतं. आता ते खूप जास्ती मला वाटते की कदाचित ही टेक्नॉलॉजीची दुसरी बाजू आहे की कॉन्टॅक्ट नाही झाला एक 10 सेकंद तरी पॅनिक करणं की अरे हे काय झालं असेल, ठीक आहे, नाही आहे, काय होतंय, काय नाही, वगैरे वगैरे वगैरे. सो मला असं वाटतं की थोडंसं डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे, आणि थोडं आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे अजून लक्ष देणं गरजेचं आहे, कारण का हे अजून वाईट होत राहील. त्यामुळे थोडंसं मला वाटतं की होईल नीट, हा एक डोक्यात विचार आणणं गरजेचं, ही पॉझिटिव्हिटी गरजेची. येस. सो आता अजून थांब ना जरा, संपवतोय लगेच. मला वाटलं की संपवायचं.
नाही. सो आपण आता आम्ही जर सगळेच पंच मारतात, कॉमेडी करतात तुझ्या आणि अमयच्या मैत्रीबद्दल, किंवा जस्ट कॉमेडी सोशल मीडियावर पण चाललेली असते, तुम्हाला लोक डीएम पण करत असतील, कमेंट पण करतात. तो झाला एक गमतीचा भाग, किंवा आम्ही पण सुरुवात केली तशीच अमयचा मित्र वगैरे, तो झाला एक गमतीचा भाग, ती सोडून देऊ आपण. पण खरी तुमची एक मैत्री एक छान दिसते की तुम्ही दोघं एक खूप विरोधाभासाचे आहात, म्हणजे त्याचा स्वभाव वेगळाच आहे आणि तुझा स्वभाव वेगळाच आहे, ते दोघं एकत्र येणं आपण अपोजिट अट्रॅक्ट करतं, तसंच काहीसं वाटतं. सो एक मैत्रीबद्दल तुला काय वाटतं की त्याच्यासोबत असणं नसणं, सो त्याचं बरोबर असणं आणि त्याचं नसणं किती इम्पॉर्टंट आहे तुझ्यासाठी? खूपच महत्त्वाचं आहे. आणि आत्तापर्यंत म्हणजे मला वाटतंय 2018 वगैरे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आम्ही सतत एकत्र होतो, सतत. म्हणजे 2003 आमची पहिली ओळख झाली कॉलेजच्या पहिल्या दिवशी, आणि त्याच्यानंतर एक 2018 पर्यंत म्हणजे त्याचा दिल दोस्ती दुनियादारी नंतर त्याला लोक ओळखायला लागले. मी जे म्हणालो की तो स्टार होताच, लोकांना कळायला लागले की तो स्टार आहे. आणि त्याच्यानंतर थोड्या आमच्या वाटा वेगळ्या व्हायला लागल्या. मग आम्ही नाटकामुळे तरी एकत्र असायचो, नाटकाचे प्रयोग असायचे आमच्या. अमर फोटो स्टुडिओसारखं नाटक केलं, किंवा दळणसारखं नाटक केलं वगैरे वगैरे वगैरे, किंवा कास्टिंग काउचमुळे. आणि मग त्याचा मी फोकस माझा जास्त दिग्दर्शनाकडे वळवला. त्याचं जे आहे त्याला वेगवेगळी अभिनयाची कामं मिळत गेली. हिंदीमध्ये तो खूप चांगलं त्यांनी जम बसवला वगैरे वगैरे. सो आता एक गेले 5-6 वर्ष तसं म्हणायला गेलं तसं आम्ही तेवढे एकत्र नसतो फिजिकली, पण मला वाटते की ते आधीचं आमचा पाया इतका भक्कम आहे मैत्रीचा की आता त्या गोष्टीने म्हणावा तितका फरक पडत नाही. की आम्ही काय रोज बोलतो वगैरे असंही होत नाही, बेसिक मेसेज वगैरे काहीतरी होतात, कधीतरी महिन्यातनं 1-2दा मग मोठे फोन कॉल होतात आमचे. पण हे सगळं मला वाटतं पाया भक्कम असण्याची गोष्ट आहे. पण अर्थात म्हणून आम्ही एकमेकांना कुठल्याही प्रकारे किंवा एकमेकांच्या फॅमिलीला पण कुठल्याही प्रकारे गृहीत धरत नाही की आता काय, आता माझा मित्रच आहे ना, आता काय होणार, किंवा तोही असं हे करत नाही. त्यामुळे प्रयत्न जे पॅरेंटिंगचं तुम्ही विचारलं तसंच कुठल्याही नात्याचं आहे की ते तुम्हाला प्रयत्न करावा लागतो ते नातं टिकवण्यासाठी, त्या नात्याला पुढच्या लेवलला नेण्यासाठी. सो ते प्रयत्न साईड बाय साईड चालू असतात. मग माझा त्याच्यावरती पुढचा प्रश्न आहे की मग संहिता वहिनी की आम्ही? मग मी आता एक चांगला सिरियस क्वेश्चन विचारला आणि त्यांनी मग मध्येच परत पंच मारला. संहिता वहिनी की आम्ही? मला वाटतं आई म्हणून संहिता ते बरं आहे. ऍक्टिंग, डिरेक्शन, रायटिंग की अमेय? अमेयाची ऍक्टिंग. आता बऱ्यापैकी आता आपण शेवटाकडे येतोय, सिनेमाकडे येऊया. 1, 2, 3, 4 19 तारखेला रिलीज होतोय 1, 2, 3, 4. आता खरं तर प्रेग्नन्सीवरचा चित्रपट आहे. मला असं ते ठरून आलेलं, आम्हाला असं वाटलं की मागच्या 1, 2, 3 वर्षात लिहिला असेल. मला असं वाटलं वहिनींच्या एकंदरीत एक्सपिरियन्स वरून तो लिहिलाय का. आता 10 वर्ष झाली त्यामुळे तो पंच जात नाही. पण काय 10 वर्ष नाही, पण म्हणजे असा पंच होऊ शकला असतं ना की 10 वर्षांपूर्वी काय घडलं, काय मी तेच विचारणार होतं की काय असं कांड झाला होता का तुझ्या आयुष्यात? आय विश, पण नाही झाला. मित्राचा झाला होता? नाही, का फेसबुक व्हिडिओचा झाला. मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामुळे मला असं झालं की अरे ही परिस्थिती जर खरंच कोणाच्या आयुष्यात घडली तर काय होईल. आता ती काय परिस्थिती आहे हे मला वाटतं ट्रेलर आल्यावर कळेलच सगळ्यांना. आपला व्हिडिओ कधी येणार आहे मला माहिती नाही, त्याच्या आधी येणार ना, त्यामुळे मग मी फार उलगडा करत नाही त्याचा, पण तरी टायटलवरनं कळेलच. तर सो तेव्हा ते एक 1 लाईनर सुचली आणि मग त्याची अर्थात कथा बनत गेली. मग आणि तू जसं आता वहिनींचं नाव घेतलंस, सो सिनेमा किंवा नाटक ही सतत इव्हॉल्व्ह होणारी गोष्ट आहे ना, की तुम्हाला जे अनुभव येतात ते कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे त्या सिनेमामध्ये येतात. तर तुला आला असा तर म्हणजे जेव्हा मला ज्या क्षणी आम्हाला कळलं की आम्हाला बाळ होणार आहे, सो तो जो क्षण होता तो मी त्या चित्रपटात ऍड करायचा प्रयत्न केला. स्वतः बघतोय. पण काय आहे 1, 2, 3, 4? परत आम्ही मराठी आकडे शिकायचे. काय असं टायटल काय 1, 2, 3, 4? लहान बाळाचे बोल काय 1, 2, 3, 4? 1, 2, 3, 4 आहे, प्रेग्नन्सी बद्दल आहे. आता तुम्हीच लावा ना अर्थ काय असेल. नाही काय आम्हाला अनुभव नाही आहे तुझा. 4 पोरं? होय, अनुभव नाही, सर्च हिस्ट्री बघू कसं.
पॉडकास्ट वेगळीकडे चाललंय, आमच्यावर रोस्ट होतोय. त्यांनी कास्टिंग काउच का बंद झालं आम्हाला काय दिसत? कास्टिंग काउच बंद झालं त्यामागचं एक महत्वाचं कारण असं आहे की अमेय खूप फेमस झाला. नाही, फेमस तो होताच फेमस. आम्ही सुरू केलं, मला तरी असं वाटतं की लोकांनी कास्टिंग काउच बघितलं कारण आम्ही फेमस होता. दिल दोस्ती दुनियादारी हे जो पहिला जो प्रेक्षक आणलाय तो अमेयानी आणलाय असं माझं अगदी ठाम म्हणणं. आणि नंतर ते जे काय सिरीज आणि फॉर्मॅटचं जे काय स्वरूप होतं त्यामुळे रॉयल्टी आतापर्यंत देतंय का? ते तसं कॉन्ट्रॅक्ट करायला होतं तेव्हा लक्षात नाही आलं. त्यावेळेस सगळेच नवीन होतं त्यामुळे पटपट आणि पहिला व्हिडिओ पण तुम्ही मिथिला सोबतच केला? नाही, राधिका बरोबर केला. राधिका पहिला नाही, तो मिथिला सोबत तिला बोलवलं कपचं गाणं वगैरे ते मला वाटतं पहिल्यांदा लाईव्ह आम्ही केलं. लाईव्ह केलं, पण पहिला व्हिडिओ केला राधिका सोबत. येस, ओळखीची मैत्रीण. परत आपण 1, 2, 3, 4 येतोय. कधी येतोय? 19 जुलैला येतोय. 1, 2, 3, 4. तर तू सिनेमा सांगच त्यांना की बघायला, पण पहिल्यांदा सांग. सो आत्ता हे अजब गजबवर येऊन यांनी माझं एक चांगलं इंट्रोडक्शन दिलंच आहे. सो अमेयाचा मित्र तसंच अमेयाची एक मैत्रीण आहे वैदेही म्हणून, जी खूपच मला वाटते खूप जास्ती मुलांना आवडते. हो, आम्ही त्यासाठी झालो. हे दोघं ह्याचा काही संबंध नाही. आज माझा इंटरव्ह्यू पहिला होणार आहे, नंतर वैदेहीचा होणार आहे, पण ते मला वाटतं आलेत वैदेहीसाठी. ते त्यांचा वॉर्मअप म्हणून माझ्याशी त्यांनी गप्पा मारल्या. सो सगळ्या मुलांची दिलाची धडकन अशी वैदेही त्याच्यामध्ये आहे. अमेयाचा एक मित्र आहे त्यामध्ये. चांगली कथा आहे. वरुण नार्वेकरसारखा दिग्दर्शक आहे ज्यांनी मुरांबासारखा आपल्याला चित्रपट दिला आहे, तो त्याचा पुढचा चित्रपट घेऊन येतोय. आणि अत्यंत वेगळ्या कॉन्सेप्टची, वेगळ्या धाटणीची अशी फिल्म आहे आणि 100% मजा येईल बघायला. कुटुंबाबरोबर तुम्ही हा चित्रपट बघू शकता, अख्ख्या कुटुंबाबरोबर, म्हणजे अगदी आजोबांपासून तुमच्या लहान मुलांपर्यंत. तर नक्की हा चित्रपट बघा. एंटरटेनमेंट गॅरंटीड. 19 जुलैला येतोय. 1, 2, 3, 4. आणि तुला कसं वाटलं अजब गजब मध्ये येऊन आणि आमच्याशी गप्पा? फारच मजा आली मला. अजब गजब गप्पा मारल्या असं वाटलं जरा आपण. आणि मराठी चित्रपट मला असं अजूनही, मी म्हटलं जसं 15 वर्षांनी आपण अजून एक पॉडकास्ट मध्ये मध्ये करूच, पण तरी की जेव्हा मला वाटते आपण वेगळ्या मराठी सिनेमाच्या वेगळ्या परिस्थितीबद्दल बोलत असू. आणि 15 वर्षांनी पॉडकास्ट करू आणि तेव्हा निपुण असाच दिसणारे आम्ही थोडे गोरे होऊन येऊ असं आम्हाला वाटतं, कारण की आज आम्ही फारच असे झालेलो आहोत. आणि मी तर स्टार्टिंगलाच विचारणार होतो की आम्ही खरंच दिसतोय कॅमेरा की फक्त हा दिसतोय. आम्ही म्हणतो असं, मी एक थर्मोकॉल म्हणून पण माझं सुपर वापरतो, रिफ्लेक्टर म्हणून आम्ही याला तुझ्या समोरच बसवलं की याचं काहीतरी पडू दे बाबा, इथून तुझ्यावर तिथून काहीतरी. येस. सो 1, 2, 3, 4 19 जुलैला येतोय आणि खूप धमाल सिनेमा आहे. तो सिनेमागृहातच जाऊन बघा. आणि अजब गजबचा हा पॉडकास्ट कसा वाटला, हा निपुण धर्माधिकारी अजब गजब व्यक्ती म्हणून कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच अजब गजब व्यक्ती तुम्हाला कोण अजून पाहिजे असतील चॅनलवर तेही सांगा आणि कमेंट करा. आणि नक्की अजब गजबला सबस्क्राईब करा. अजब गजबवरती गप्पा मारायला खूपच मजा आली आहे मला. आणि त्यांचे आधीचे पण मी पॉडकास्ट पाहिलेत. खूप चांगल्या पद्धतीने ते लोकांना बोलतं करतात आणि वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचे पॉडकास्ट असतात. सो ते बघून म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात लोक कसे काम करतात हे पण समजतं. तर नक्की सबस्क्राईब करा अजब गजबला आणि त्यांचे व्हिडिओज बघत राहा, लाईक करा, शेअर करा. त्याच्यानी तेही वाढतील आणि आपली मराठी कम्युनिटी जी आहे ती पण अजून वाढेल. थँक्यू. येस. तर तुम्हाला आमचं ऐकायचं नसेल तर निपुण दादा सांगतोय म्हणून तरी प्लीज सबस्क्राईब करा. आणि आता मी हा एपिसोड संपवतोय. बाय बाय बाय. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.